आज आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूरने प्रति पंढरीचं रूप धारण केलेलं आहे। अक्षरशः कोल्हापूरमध्ये फिरताना असं वाटतं की पंढरीत आलोय आपण। इतक्या मोठ्या उत्साहामध्ये, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिंडी सोहळा कोल्हापूरमध्ये पार पडतोय। सध्या मी ज्या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडणार आहे काही कालावधीनंतर, त्या ठिकाणी आहे। आपण बघू शकता प्रचंड मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे। पंढरपूरला काही वारकऱ्यांना कामानिमित्त, काही प्रॉब्लेम्स मुळे जाता आलं नाही, काही कारणामुळे जाता आलं नाही, त्यांच्यासाठी कोल्हापूरचा हा अखंड परंपरेनुसार चालू असलेला रिंगण सोहळा आज दुपारी या ठिकाणी पार पडणार आहे। आपण बघू शकतो रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी झालेली आहे। कुठल्या वारकऱ्यांना काही प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्पस उभे करण्यात आलेले आहे, अनेक ठिकाणी फूड स्टॉल्स उभे करण्यात आलेले आहेत, अनेक ठिकाणी उपवासाचं साहित्य लोकांना मिळावं यासाठी बऱ्याच संस्थांनी, बऱ्याच ग्रुप्सनी, बऱ्याच मंडळांनी अनेक स्टॉल उभे केलेले आहेत। सध्या या रिंगण सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे। काही कालावधीमध्येच हा रिंगण सोहळा सुरू होणार आहे। वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याकडे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर दिंडी सुद्धा काही कालावधीमध्ये या ठिकाणी येणार आहे आणि कोल्हापूरच्या या ऐतिहासिक भव्य रिंगण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकर सोबत सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर।